फ्योदोर दोस्तोयेव्स्की यांच्या ब्रदर्स कारामाझोव या कादंबरीचा भाग 2 विभाग 4 प्रकरण 3. प्रकरणाचं शीर्षक आहे शाळेतल्या मुलांशी भेट. बरं झालं त्यांनी मला ग्रुशिंकाबद्दल विचारलं नाही. आल्युषा वडिलांचं घर सोडून मॅडम हौलाहोच्या घराकडे वळताना आपल्याशीच म्हणाला. नाहीतर काल ग्रुशिंकाशी झालेल्या माझ्या भेटीबद्दल मात्र त्यांना सांगावं लागलं असतं. आल्युषाला जाणवले की कालपासून दोघाही लढवय्यांनी पुन्हा आपले दंड थोपटले आहेत आणि त्यांची अंतःकरणं पुन्हा कठोर बनली आहेत आणि त्याचे त्याला दुःख झाले. बाबा द्वेषानं आणि क्रोधानं भरून गेले आहेत. त्यांनी काहीतरी बेत आखलेला दिसतो आणि ते त्याला चिकटून राहणार. आणि दमित्री तोही कालच्यापेक्षा अधिक कठोर होणार. तोही द्वेषानं आणि क्रोधानं भरून जाणार आणि त्यानंही निःसंशय काही बेत योजलेला असेल. छे काहीही हो, आज त्याला काहीही करून शोधून काढलंच पाहिजे. पण आल्युषाला विचार करायला फार वेळ मिळाला नाही. रस्त्यावर अशी एक घटना घडली की जी वरवर जरी किरकोळ वाटली तरी तिचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला. त्याने चौक ओलांडला आणि कोपऱ्यावरून मिहायलोव्स्की रस्त्यावर तो वळला. हा रस्ता एका लहानशा खंदकाने राजमार्गापासून विभागला गेला आहे. आमचं संबंध शहरच अनेक खंदकांनी विभागलं गेलं आहे. तिकडे वळल्याबरोबर त्याला पुलाजवळ शाळकरी पोरांचे एक टोळके दिसले. त्यांची वये 9 ते 12 वर्षांच्या दरम्यान होती. ती शाळेतून घरी चालली होती. काहींच्या पिशव्या त्यांच्या खांद्यावर होत्या, दुसऱ्यांच्या कातळी पिशव्या खांद्यावर खाली लोंबत होत्या. काहींनी आखूड कोट घातले होते तर काहींनी छोटे डगले घातले होते. काहींच्या पायात श्रीमंत बापांच्या लाडानं बिघडलेल्या मुलांना घालायला आवडतात तसे गोट्याभोवती वळ्या पडलेले उंच बूट होते. या साऱ्या टोळक्यात कशाबद्दल तरी तावातावाने बोलणे चालले होते. जणू त्यांची सभाच बसली होती. आल्युषा मास्कोत असल्यापासून मुलांच्या जवळून कधी गेला तर त्यांची खबर घेतल्याशिवाय राहत नसे. आणि जरी त्याला मुख्यतः 3 वर्षांच्या आसपासच्या मुलांचा लळा जास्त होता तरी 10-11 वर्षांची मुलंसुद्धा त्याला आवडत. म्हणून जरी तो सचिंत होता तरी एकदम बाजूला वळून त्याच्याशी बोलण्याची त्याची इच्छा झाली. रागाने क्षुब्ध झालेले त्यांचे गुलाबी चेहरे त्याने पाहिले आणि चटकन त्याला सर्व मुलांनी हातात धोंडे घेतले असल्याचं दिसून आलं. खंदकाच्या मागच्या बाजूला अदमासे 30 पावले दूर दुसरा एक शाळकरी मुलगा एका कुंपणाला लागून उभा होता. त्याच्याही खांद्यावरून पुस्तकांची कातडी पिशवी लोंबत होती. तो साधारण 10 वर्षांचा होता. फिकट, नाजूक दिसणारा आणि तेजस्वी काळेभोर डोळे असलेला मुलगा होता. त्याची नजर त्या दुसऱ्या 6 मुलांवर खिळलेली होती. ती उघडच त्याच्या शाळेतलीच होती आणि नुकताच तो त्यांच्याबरोबर शाळेबाहेर पडला असला पाहिजे, पण त्यांच्याशी त्याचे काही वाकडे असले पाहिजे. आल्युषा तिकडे गेला आणि एका गोरट्या कुरळ्या केसांच्या गुलाबी चेहऱ्याच्या काळा कोट घातलेल्या मुलाला उद्देशून म्हणाला, मी जेव्हा तुझ्यासारखी कातडी पिशवी वापरत होतो ना, तेव्हा ती मात्र नेहमी माझ्या डाव्या अंगाला ठेवी, म्हणजे त्यानं माझा उजवा हात मोकळा राही. पण तुझे दप्तर तू उजव्या अंगाला घेतलं आहेस, त्यानं त्यात हात घालायला तुला अवघड जाईल. असे व्यावहारिक उद्गार काढून आल्युषाने बोलायला सुरुवात केली. त्यात त्याचा कृत्रिमपणा किंवा अगोदर काही केलेला विचार होता असं नाही. पण मोठ्या वयाच्या माणसाला लहान मुलाशी किंवा मुलांच्या घोळक्याशी चटकन विश्वासाचा संबंध जोडायचा तर ही एक रीत उपयोगी पडते. गंभीरपणे कामाचे बोलल्याप्रमाणे सुरुवात केली की त्यांच्याशी आपली पूर्ण समान पातळी उत्पन्न होते. आल्युषाला ते उपजतच अवगत होते. पण तो डावखोरा आहे. दुसरा एक सुरेख निकोप चेहऱ्याचा 11 वर्षांचा मुलगा चटकन उत्तरला. बाकीचे सर्व आल्युषाकडे एकटक बघू लागले. तो आपल्या डाव्या हातानं दगडसुद्धा फेकतो, तिसरा म्हणाला. त्याचवेळी एक धोंडा त्या घोळक्यात येऊन पडला. पण त्या डावखोऱ्या मुलाला तो फक्त चाटून गेला. तो अर्थात खंदकाच्या पलीकडच्या बाजूला उभ्या असलेल्या मुलाने चांगला नेम धरून आणि जोराने फेकला होता. दे तडाखा, हाण त्याला परत स्मुरव, ते सगळे ओरडले. पण स्मुरवला म्हणजे त्या डावखोऱ्या मुलाला सांगण्याची गरजच नव्हती. त्याने तात्काळ बदला घेतला. त्याने दगड फेकला, पण तो त्या मुलाला न लागता जमिनीवर आपटला. खंदकाच्या पलीकडच्या मुलाच्या कोटाचा खिसा दगडांनी भरलेला स्पष्ट दिसत होता. त्याने दुसरा दगड त्या टोळक्यावर फेकला. त्यावेळी तो सरळ भिरकन आल्युषाकडे येऊन त्याच्या खांद्याला लागला आणि त्याला वेदना झाल्या. त्याने तुमच्यावर नेम धरला होता, त्याला तुम्हाला दगड मारायचा होता. तुम्ही कारामाझोव आहात, कारामाझोव ना? मुलं हसत मोठमोठ्याने ओरडली. चला सगळे एकदम त्याला दगड मारूया. आणि 6 भीर करीत त्या मुलाकडे गेले. एक त्या मुलाच्या कपाळाला लागला आणि तो खाली पडला. एकदम तो ताडकन उडाला आणि त्याला जोरजोराने प्रत्युत्तर देऊ लागला.
दोन्ही बाजूंनी दगडांचा एकसारखा वर्षाव चालला होता. टोळक्यामधले अनेकांचे खिसेही दगडाने भरले होते. हे काय करत आहात तुम्ही? लाज नाही वाटत तुम्हाला? एका विरुद्ध 6 जण? काय हे? तुम्ही त्याला मारून टाकाल, आलोशा ओरडला. तो धावत पुढे गेला आणि भिरभिर करीत येणाऱ्या दगडांपासून त्या एकट्या मुलाचे रक्षण करण्याकरता त्याने ते आपल्या अंगावर घेतले. तिघे चौघे मिनिटभर फेकायचे थांबले. त्याने अगोदर सुरुवात केली. लाल सदऱ्याचा एक मुलगा किनऱ्या स्वरात रागाने ओरडला. तो जनावर आहे. त्या दिवशी त्याने वर्गात क्रसोत्किनला चाकू मारला. त्याला रक्त आलं. क्रसोत्किन काही चहाड्या करणार नाही, पण याला चांगला मार दिला पाहिजे. पण का म्हणून? मला वाटतं तुम्ही त्याला त्रास देता. बघा, त्यानं पुन्हा तुमच्या पाठीत दगड मारला. तो तुम्हाला ओळखतो, मुलं ओरडली. आता तो आमच्याकडं नाही तुमच्याकडं दगड फेकतो आहे. चला रे, या सगळे. पुन्हा नेम धरा त्याच्यावर. स्मुरो, चुकू नकोस. आणि पुन्हा दगडांचा वर्षाव अगदी घातक प्रकारचा सुरू झाला. खंदकाच्या पलीकडच्या बाजूला मुलाच्या छातीत एक दगड लागला. त्याने किंकाळी फोडली. तो रडू लागला आणि चढाच्या वाटेनं मिहायलोस्की रस्त्याच्या दिशेनं पळाला. हे भ्यालं रे भ्यालं, तो पळायला लागला. केसांचा झाडू. तुम्हाला माहीत नाही कारमाजव हा किती पशु आहे. त्याला ठारच केलं पाहिजे. तो कोट घातलेला तेजस्वी डोळ्यांचा मुलगा म्हणाला. तो वयानं सर्वात मोठा दिसत होता. त्याचं काय बिघडलंय? आलोशाने विचारलं. तो चहाळखोर आहे की काय? मुले जणू उपहास करावा तशी एकमेकांकडे बघू लागली. तुम्ही त्या वाटेनं मिद्यालोस्कीकडे जाताय का? तोच मुलगा पुढं म्हणाला. त्याला धरा. बघा, तो पुन्हा थांबला. तो वाट पाहतोय आणि तुमच्याकडे बघतोय. तो तुमच्याकडे बघतोय, इतर मुलं एका सुरात ओरडली. त्याला विचारा, म्हणावं फिसकारलेल्या केसांचा पुंजका आवडतो का तुला? ऐकलत का? विचारा त्याला. सगळेजण खो खो करून हसू लागले. ते आलोशाकडे पाहू लागले. त्याच्याजवळ जाऊ नका, तो तुम्हाला दुखापत करील, स्मुरोव त्याला सावध करण्याच्या चोरात ओरडला. मी त्याला केसांच्या पुंजक्याबद्दल नाही विचारणार, कारण मला वाटतं तुम्ही त्याला या प्रश्नानं कसे का असेना चिडवत आहात. पण तुम्ही त्याचा इतका द्वेष का करता हे मी त्याच्याकडून काढून घेईल. बरं आहे, घ्या काढून घ्या, मुलं हसत ओरडली. आलोशाने पूल ओलांडला आणि कुंपणाच्या बाजूने चढून तो सरळ त्या मुलाकडे गेला. तुम्ही सावध राहा बरं, ती मुलं त्याला ओरडून म्हणाली. तो तुम्हाला भिणार नाही. तो चोरून एका मिनिटात तुमच्या अंगात चाकू खुपसेल. क्रसोत्किनला त्यानं तसंच केलं. तो मुलगा न हलता त्याची वाट पाहत राहिला. त्याच्या जवळ गेल्यावर आपल्यापुढे तोंड करून 9 वर्षांचा एक लहान मुलगा उभा असलेला त्याला दिसला. तो अपुऱ्या वाढीचा अशक्त मुलगा होता. त्याचा चेहरा रोड, लांबट, फिकट होता. त्याचे डोळे मोठे आणि काळेभोर होते आणि ते सूड भावनेनं त्याच्याकडे टक लावून पाहत होते. त्याने अंगात एक गबाळाचा जुना डगला घातला होता. तो त्याला कितीतरी अपुरा पडत होता. त्याचे उघडे हात बाह्यांच्या पुढे आलेले होते. त्याच्या विजारीच्या उजव्या बाजूच्या गुडघ्यावर मोठं ढिगळ लावलेलं होतं आणि त्याच्या उजव्या बुटाला अगदी अंगठ्याजवळ कातड्याला मोठं भोक पडलेलं होतं. ते काळजीपूर्वक शाईने काळे केलेले होते. त्याच्या डगल्याचे दोन्ही खिसे दगड भरल्याने खाली लोंबत होते. आलोशा त्याच्या पुढे जाऊन 2 पावलांवर थांबला आणि त्याच्याकडे प्रश्नार्थक दृष्टीने बघू लागला. मुलाला आलोशाच्या डोळ्यावरून चटकन दिसले की हा आपल्याला मारणार नाही. त्यामुळे त्याचा गुरमीचा नूर जरा उतरला आणि अगोदर तोच त्याच्याशी बोलू लागला. मी एकटा आहे आणि ते 6 जण आहेत. मी एकदा त्या साऱ्यांना ठोकीन, तो म्हणाला. त्याचे डोळे चमकत होते. मला वाटतं एक दगड तुला फार लागला असावा, आलोशा म्हणाला. पण मीच मुरोच्या डोक्यावर मारला, तो मुलगा म्हणाला. तू मला ओळखतोस आणि जाणून बुजून माझ्यावर दगड फेकलास असं त्यांनी मला सांगितलं, आलोशा म्हणाला. मुलगा रागाने त्याच्याकडे बघू लागला. तू मला ओळखत नाही? तू मला ओळखतोस? आलोशाने बोलणं चालू ठेवलं. जाऊ द्या मला, मुलगा त्रासिकपणे ओरडला, पण तो हलला नाही. जणू तो काहीतरी अपेक्षित असावा आणि पुन्हा त्याच्या डोळ्यात द्वेषाची झाक आली. बरं, मी जातो, आलोशा म्हणाला. एवढंच की मी तुला ओळखत नाही आणि मी तुला चिडवणार नाही. हे तुला किती चिडवतात ते त्यांनी मला सांगितलं, पण मला तुला चिडवायचं नाही. नमस्कार. रेशमी विजारीतला संन्यासी, तो मुलगा ओरडला आणि आलोशाकडे तशाच सुडाच्या आणि उद्धट नजरेनं पाहत राहिला आणि त्याने लगेच बचावाचा पवित्रा घेतला. आता आलोशा आपल्यावर तुटून पडणार अशी त्याला खात्री वाटली. पण आलोशा मागे फिरला. त्याच्याकडे त्याने बघितले आणि तो चालता झाला. तो 3 पावलं मागे गेला नसेल तोच त्या मुलाने आपल्या खिशातला मोठ्यात मोठा दगड काढून त्याच्या पाठीत मारला. त्याला कळाच आल्या. म्हणजे तू माणसाला पाठीमागून मारतोस तर? मग त्यांनी जे मला सांगितले की तू चोरटेपणाने हल्ला करतोस ते खरंच होतं म्हणायचं.
आलुषा परत मागे वळून म्हणाला. यावेळी त्या मुलाने विचार न करता एक दगड सरळ आलुषाच्या तोंडावर फेकला. पण आलुषाने चटकन सावधगिरीने तो चुकवला. तो दगड त्याला कोपरावर लागला. तुला लाज नाही वाटत? मी काय केलंय तुझं? तो ओरडला. तो मुलगा आता आलुषा आपल्यावर हल्ला करणार अशा खात्रीने स्तब्धपणे आव्हानाच्या पवित्र्यात उभा राहिला. पण आतासुद्धा तो हल्ला करत नाही हे पाहून त्याचा राग एखाद्या मोठ्या जंगली पशुसारखा भडकला. त्याने स्वतःच आलुषाच्या अंगावर झेप घेतली आणि आलुषाला बाजूला सरायला वेळ मिळण्यापूर्वीच त्या खुर्शी पोराने आपल्या दोन्ही हातांनी त्याचा डावा हात पकडला आणि त्याच्या मधल्या बोटाचा कडकडून चावा घेतला. त्याने आपले दात त्या बोटात रुतवले आणि चांगले 10 सेकंद तसेच ठेवून मग बोट सोडले. आलुषा कळवळून मोठ्याने ओरडला आणि आपल्या साऱ्या शक्तीनिशी त्याने आपले बोट ओढले. मुलाने शेवटी ते सोडले आणि तो पुन्हा पूर्वीच्या अंतरावर जाऊन परत उभा राहिला. आलुषाचे बोट नखाजवळ अगदी हाडापर्यंत चावले गेले होते. त्यातून रक्त येऊ लागले. त्यानं आपला हातरुमाल बाहेर काढला आणि आपल्या दुखावलेल्या हाताला करकचून बांधला. तो एक पूर्ण मिनिटभर बांधत होता. तो मुलगा तेवढा वेळ तसाच वाट पाहत उभा होता. शेवटी आलुषाने आपले सौम्य डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले. ठीक, तो म्हणाला. किती भयंकर तू मला चावला, बघितलंस? आता हे पुरं झालं नाही का? आता मला सांग, मी काय तुझी खोडी केली बरं? तो मुलगा आश्चर्याने बघत राहिला. जरी मी तुला ओळखत नाही आणि मी तुला आता पहिल्या प्रथम बघतो आहे, आलुषा तशाच प्रसन्न मुद्रेने पुढे म्हणाला, तरी मी तुझं काहीतरी वाकडं केलं असलं पाहिजे. तू अशीच मला दुखापत करणार नाहीस. तेव्हा सांग बरं, मी काय केलं? मी काय अपराध केला सांग? उत्तर देण्याऐवजी त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याने मोठ्याने ओरडण्याचा सूर काढला आणि तो पळाला. आलुषा मंद गतीने त्याच्या मागे मिहायलोस्की रस्त्याकडे चालू लागला आणि बराच वेळ त्याला तो छोटा मुलगा कधी नव्हे इतक्या वेगाने दूर धावत असलेला दिसला. त्याने एकदाही मागे मान केली नाही आणि अजून त्याचा अश्रुयुक्त आक्रंद निस्संशय तसाच चालू असावा. आपल्याला वेळ मिळाला की त्याला शोधून काढायचे आणि हे गूढ उकलायचे असे त्याने मनाशी ठरवले. आता त्याला बिलकुल वेळ नव्हता. प्रकरण समाप्त.